सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी दर्शनासाठी केलेली होती, तर शिर्डीच्या साई मंदिरात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। शिर्डीमध्ये तर फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरातनं अनेक भाविक हे दरवर्षी साईबाबांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करत असतात। त्यामुळे शिर्डी सध्या या भाविकांच्या पर्यटकांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून गेलेली आहे, तर तिकडे पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। तर ही तीन दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। सिद्धिविनायक मंदिरातली गर्दी, शिर्डीच्या साई मंदिरातली गर्दी आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातली भाविकांची होणारी गर्दी। राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या सूर्यास्त पाहायला मिळतोय। नागपुरात सुद्धा सूर्यास्ताची काही दृश्य समोर येताना दिसत आहेत, त्याचबद्दल आपण जाणूनही घेणार आहोत। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि आता 31चं पूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। या सरत्या वर्षाला नेमका कसा निरोप देणार आहेत नागपूरकर, काय नेमके त्यांचे प्लॅन्स आहेत आजच्यासाठीचे, ते आपण जाणून घेऊया। नागपूरकर आहेत काही ज्ञानेश्वर यांच्या सोबत। ज्ञानेश्वर, मोठा उत्साह दिसतोय नागपूरकरांमध्ये, या वर्षाला निरोप तर देतायत नागपूरकर, पण नवीन वर्षाची उत्सुकता देखील आहे। ज्ञानेश्वर, काय सांगता येईल याबद्दल? अगदीच अजिंक्य, नागपूरकरांमध्ये जे आहे ते मोठा उत्साह आहे। सरत्या वर्षाचं अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी नागपूरचं प्रसिद्ध असलेलं फुटाळा तलाव या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने जे आहे ते नागपूरकरांनी गर्दी केली आहे आणि या ठिकाणी नागपूरकरच नव्हे तर विविध ठिकाणाहून लोक जो आहे तो हा मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यामध्ये टिपण्यासाठी आतुरतेने या ठिकाणी जे आहे ते दाखल झालेलं आहे। एकूणच 2024 मधील गोड आणि कटू जे काही आठवणी असतील त्याचं विसर पाडून जे आहे ते आता नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा उत्साह जो आहे तो सगळ्यांमध्ये एकूणच दिसून येतोय। आपल्यासोबत काही लोक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, थोडं समोर या, काय सांगाल ताई, अखेरचा सूर्यास्त तुम्ही आज अनुभवलेला आहे, उद्या नववर्षाचं स्वागत कशा पद्धतीने करणार आहात? हाँ, आज 2024 का आखिरी सनसेट था। सूर्य भगवान को प्रणाम किए, आखिरी सनसेट 2024 का, इस उम्मीद के साथ में कि 2025 का उगता सूरज देखें, प्रणाम करें और हम लोग उसी तरह धीरे धीरे 2025 में ग्रो करें। सर, आप कहाँ से आए और आप क्या कहेंगे? हम दिल्ली से आए हैं और नागपुर न्यू ईयर सेलिब्रेशन के लिए आए हैं। 31st आज हम लोग सेलिब्रेट कर रहे हैं नागपुर में। नागपुर अच्छा सिटी, काफ़ी क्लीन है, एयर क्वालिटी बहुत ही अच्छा है। एंड नया साल का संकल्प है कि हम लोग हेल्थ पे काम करेंगे एंड एजुकेशन पे बच्चों के लिए। 2024 की क्या यादें थी आपकी उस बारे में? 2024 पर्टिकुलर मेरे लिए काफ़ी अच्छा रहा। बिजनेस पॉइंट ऑफ व्यू से आफ्टर कोविड इट वाज द वेरी ग्रेट ईयर एंड होपिंग दैट कमिंग ईयर वुड बी द मोर ग्रेट फॉर द ऑल ऑफ अस। नक्कीच अजिंक्य, आपण पाहू शकतो की 2024 जो आहे तो अत्यंत आनंदाचा राहिला आणि नक्कीच आता 2025 देखील आनंदानेच उजाडेल अशा भावना ज्या आहेत या ठिकाणी पर्यटकांकडून व्यक्त केल्या आहेत। आणि अगदी नागपूरकरच नव्हे तर दिल्लीपासून लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहे। आता थोड्या वेळापूर्वी सूर्यास्ताचा अनुभव घेण्यासाठी जे आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुटाळा तलावावरती काही राजकीय लोकांकडून या ठिकाणी विशेष तयारी देखील करण्यात येत आहे, कारण की मोठ्या संख्येने लोक आज या ठिकाणी जे आहेत ते उद्याचा सूर्यास्त देखील याच ठिकाणाहून पाहतात। त्यामुळे आज रात्रभर या ठिकाणी अशाच पद्धतीने आनंद आणि उत्साह जो आहे तो लोकांमध्ये राहणार आहे आणि नागपूरचा फुटाळा तलाव हा प्रसिद्ध आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्यटक जे आहे ते मोठ्या संख्येने दाखल झाले आणि शेवटचा सूर्यास्त पाहून आता उद्याचा नवीन वर्ष जो आहे तो कशा पद्धतीने उजाडणार आहे याचा देखील उत्साह त्याच पद्धतीने लोकांमध्ये एकूणच दिसून येत आहे। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। आणि नागपूरमधला जो शेवटचा सूर्यास्त होता तो लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना दाखवल्याबद्दल आपण पाहतोय नागपुरात सुद्धा अनेक पर्यटक येत असतात। फुटाळा तलावावर खास करून हे पर्यटक सूर्यास्त पाहण्यासाठी म्हणून येत असतात आणि या तलावावर विद्युत रोषणाई देखील केली जाते। पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू येते नागपुरातलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।